नमस्कार मंडळी. बऱ्याचदा प्रश्न पडतो, माणसाने जगायचं कसं, इमोशनल की प्रॅक्टिकल? याच्यावर खूप मोठा वादविवादही होऊ शकतो. काही लोक म्हणतील की इमोशनलच असायला पाहिजे, भावना नाही तर नात्यांमध्ये गंमत कशी येणार, आपल्याला सगळं प्रेम म्हणजे इमोशन्स असतं वगैरे वगैरे, आणि आपण इमोशनल असो तरच जगण्याला अर्थ आहे. आणि काही लोक म्हणतील नाही नाही नाही, आपण व्यावहारिकच असलं पाहिजे, इमोशनल झालं तर दुःख येणार, अपेक्षा आली, तुलना आली आणि भावना आल्या की मग भावनिक माणूस काम करू शकत नाही, म्हणून प्रॅक्टिकल असलं पाहिजे. पण मला काय वाटतं, आयुष्यात जरा बॅलन्स पाहिजे. इमोशन्स आवश्यक आहे दुसऱ्या माणसाचं समजून घेण्यासाठी, आपलं समजून सांगण्यासाठी आणि जीवनातला आनंद, प्रेम हे सगळं शोधण्यासाठी इमोशनल असलं पाहिजे. पण प्रॅक्टिकली जगता आलं पाहिजे. इमोशन्सचा आधार घेऊन कृती करताना मात्र आपण थोडं प्रॅक्टिकल राहिलं पाहिजे. उदाहरणार्थ, रस्त्यावर जर कोणी आला आणि आपल्याकडे पैसे मागितले, तर त्याला पैसे देण्यापेक्षा पैसे कमवायचं कसं हे शिकवलं तर जास्त चांगलं होईल, नाही का? म्हणजे दया करा, पण मदत करताना प्रॅक्टिकली करा.